पक्ष म्हणून इथे आहोत आणि पक्ष म्हणून आपण अगर ताकदीने तर वाढलो आणि म्हणून कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला आता काही कमी पडणार नाही. पोलीस स्टेशन असो किंवा अन्य महसूलच्या कुठल्या यंत्रणेमध्ये असो, कुठला अधिकारी जास्त त्रास करत असेल तर नाव द्या, बदलून आणतो त्याला, दुसरं बसू तिकडे, काय हरकत नाही. कोण तहसीलदार जास्त थांबवत असेल, पोलीस PI कोण फोन उचलत नसेल, बदलीची ऑर्डर पाठवू त्याच्या व्हॉट्सॲपवर, काय चिंता करू नका, काय चिंता करू नका. आपण इकडे तिकडे बघणारे लोक नाही. म्हणून आपला कारभार सरळ स्पष्ट आहे. आम्ही ज्यासाठी आहोत त्यासाठी आहे. मी माझ्या इथे काम करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मला ही जबाबदारी दिली आहे आणि मी ह्यापुढे तेवढंच करणार. बाकी अजून कुठलाच विषय नाही. आणि कोण काय माझ्यावर तर दबाव टाकण्याचा विषयच राहत नाही, विषयच राहत. नाहीतर मिरकरवाड्याचं डेमोलिशन थांबलं असतं, समजून जा. तर आम्ही काय कोणाच्या पोटावर लाट मारत नाही, पण कोणाच्या जागेवर अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही. ही भूमी ही हिंदू राष्ट्रामध्ये असलेली भूमी आहे, इथे अजून कोणाचा अधिकार नाही. आणि आताच मिरकरवाड्या संदर्भात 39 कोटीची निधी खर्च करण्याचा नियोजनाचा आराखडा तयार करून आलेला आहे. व्यवस्थित तुम्हाला तिथे होणारा विकास तुम्हाला अनुभवायला भेटेल. म्हणून जास्त न बोलता परत मला सिंधुदुर्गाच्या दिशेने जायचं आणि उद्या सकाळी पुण्याकडे जायचं आहे. म्हणून आपल्याला ह्या निमित्ताने आज फक्त ट्रेलर आणि तुम्हाला भेटण्यासाठी आणि थोडं जरा तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा संपर्क मंत्रीचे विचार काय आहेत आणि तुम्ही पण कामाला लागलं पाहिजे यासाठी आलेलं आहे. फार अपेक्षेने आणि जबाबदारीने आमच्या प्रमुखांनी, माझ्या चव्हाण साहेबांनी असो किंवा अन्य आमचे लोकांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे. आता फक्त आपण सगळेजण एकत्र मिळून ताकदीने काम करूया. कुठे फक्त इथे रत्नागिरीमध्ये नंबर 1 चा कुठला पक्ष असेल तो येणाऱ्या काळामध्ये फक्त भारतीय जनता पक्षच असणार. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही काम कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.